नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। आजची सकाळ कर्जतकरांसाठी अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी ठरली आहे। दिनांक 24 डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील एका तरुणाची अज्ञातांकडून निर्घृणपणे हत्या केली असल्याची घटना समोर आली आहे। याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे। दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आमरे 28 वर्षीय तरुणाची हत्या अज्ञातांकडून करण्यात आली आहे। दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी गावाच्या बाहेरील नाल्यात कुणाल उर्फ रॉनी याचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला। त्यानंतर तत्काळ कर्जत पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांना माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पाहणी केली असता रॉनीचा दगडाने आणि लोखंडी सळ्याच्या सहाय्याने खून केला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। रात्रीच्या सुमारास रॉनी घरी येत असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तसंच रॉनी याच्यावर यापूर्वी देखील हल्ले झाल्याची माहिती समोर येत असून याबाबत रॉनीनं पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली होती। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेश गरड अधिक तपास करत आहेत। वादळवारा लाईव्ह साठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।